हे जे भाषण किंवा लेक्चर मी रेकॉर्ड करत आहे यामध्ये शेतकऱ्यांचा विचार केलेला आहे. भारतातील शेतकऱ्यांचा विचार केलेला आहे आणि त्यासाठी जो संदर्भ मी वापरलेला आहे तो अमेरिकेच्या सरकारने जो रिपोर्ट 2025 साली प्रसिद्ध केला होता आणि त्या रिपोर्टची पार्श्वभूमी आणि नुकत्याच भारत अमेरिकेमध्ये होऊ घातलेल्या शेतीविषयक ट्रेड डील ची पार्श्वभूमी या व्हिडिओला आहे. एक लक्षात घ्यायला हवं की मार्च 2025मध्ये अमेरिकन गव्हर्नमेंटने म्हणण्यापेक्षाही अमेरिकेच्या कृषी विभागाने, ज्याला आपण USDA म्हणजे युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर यांनी जो रिपोर्ट प्रसिद्ध केला होता त्या रिपोर्टचे नाव होते द ग्रोईंग डिमांड फॉर ॲनिमल प्रोडक्ट्स अँड फीड इन इंडिया. तर फीड म्हणजे पशुखाद्य आणि भारतातील पशुखाद्याची मागणी कशी बदलणार आहे इथून पुढच्या काळात आणि त्यामुळे अमेरिकेला संधी कशी निर्माण होणार आहे असा तो अभ्यास होता. म्हणजे तो अभ्यास अमेरिकन सरकारने अमेरिकन शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून केलेला अभ्यास आहे. परंतु तो अभ्यास जर आपण बघितला तर त्यामुळे भारतातील शेतकऱ्यांवरती त्याचा परिणाम काय होऊ शकतो याचा एक अंदाज येऊ शकेल. मगाशी सांगितल्याप्रमाणे हा जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट अमेरिकेतील कृषी विभागाने प्रसिद्ध केलेला आहे आणि तो डोनाल्ड ट्रम्प हे जेव्हा दुसऱ्यांदा अध्यक्ष बनले त्याच्या अवघ्या 2 महिन्यातच तो प्रसिद्ध झाला होता. आणि ह्या अहवालाचे महत्त्व असे आहे की यामुळे अमेरिकेचा जो निर्यात धोरण आहे, एक्सपोर्ट पॉलिसी आहे, त्याबद्दल एक अंदाज आपल्याला येऊ शकतो, म्हणजे भारतीय शेतकऱ्यांना येऊ शकतो. आणि अमेरिका कसा विचार करतो आहे त्यांच्या एक्सपोर्टबाबत, त्यामुळे भारतीयातील जी लोकसंख्या आहे, भारतातील जे लोक आहेत आणि भारतातील शेतकरी आहेत त्याच्यावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे ओघानेच येते. तर साधारण हा जो अमेरिकेचा अहवाल आहे हा 2-3 प्रमुख पिकांबद्दल आहे आणि त्यातलं एक महत्त्वाचं पीक जो आहे ते मका किंवा कॉर्न असं आहे. तर अमेरिकन सरकार किंवा अमेरिकन ॲग्रिकल्चरल डिपार्टमेंट असं म्हणतो की भारतामध्ये जो मक्याचा वापर आहे तो मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे. किती? तर आज जो वापर आहे, आज म्हणजे साधारण 22-23ची जी आकडेवारी उपलब्ध आहे त्यामध्ये साधारण 35 दशलक्ष टन इतका वापर आज होतो आहे आणि साधारण 25 वर्षानंतर तो तिपटीने वाढण्याची शक्यता, म्हणजे साधारण 93 दशलक्ष टन इतका वाढणार आहे आणि 2040 साली तो दुपटीने वाढण्याची शक्यता, म्हणजे साधारण 63 दशलक्ष टन. म्हणजे मक्याची मागणी ही मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे भारतामध्ये असं अमेरिकन सरकार सांगतं. कशामुळे वाढणार आहे तर ते पण सांगतो. त्याच्या अगोदर अमेरिकन सरकार हे सांगतं आहे की सोयाबीनच्या खळाची मागणी ही सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे. तर आज जी मागणी आहे ती केवळ 6 दशलक्ष टन आहे आणि ती 2040 साली ती साधारण 18 दशलक्ष, म्हणजे तिपटीने वाढणार आहे. दशलक्ष टन ही 2040 साली वाढणार आहे आणि साधारण 28 दशलक्ष टन ही 2050 साली वाढणार आहे.
म्हणजे सोयाबीन खळाची मागणीसुद्धा वाढणार आहे आणि मक्याची मागणीसुद्धा वाढणार. तर ही जी मागणी वाढणार आहे ते मार्केट अमेरिकेला कॅप्चर करायचं आहे. तर मार्केट कॅप्चर करायचं म्हणजे काय, तर अमेरिकेला असं वाटतं की मका आणि सोयाबीन यामध्ये भारत स्वयंपूर्ण होऊ शकत नाही आणि तो आयात करणार आहे मोठ्या प्रमाणावरती. आणि ती आयात अमेरिकन शेतकऱ्यांनी त्याचा फायदा करून घ्यावा, तिथल्या व्यापाऱ्यांनी त्याचा फायदा करून घ्यावा, अशी आयडिया अमेरिकेची आहे. भारतामध्ये त्यासाठी त्यांनी काही आकडेवारी घेतलेली आहे की 2040 साली साधारण मक्याची आयात ही 11 दशलक्ष टन इतकी होईल. 11 दशलक्ष टन. आता हे बघा, 2040 साली आपण मक्याचं जे उत्पादन म्हणत होतो ते 63, जी गरज आहे ती 63 मेट्रिक टन होती. म्हणजे गरज 63 मेट्रिक टन आणि त्यातला जो 1/6 भाग म्हणजे 11 मेट्रिक टन इतकी आयात, म्हणजे ही गरज आहे आणि हे अमेरिकेकडनं आयात होण्याची शक्यता आहे असं अमेरिकन ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट अमेरिकन सरकारला सांगतं आहे. तसंच 2040 साली आपण बोलतो आहे. तसंच सोयाबीनचं जे आपण बघितलं तर 2040 साली गरज ही 18 मेट्रिक टन इतकी आहे आणि 2040 साली आयात ही 18मधली 1/3 म्हणजे 6 मेट्रिक टन इतकी आयात सोयाबीनची होऊ शकते भारतामध्ये, असा हा अभ्यास सांगतो. म्हणजे याचा अर्थ अमेरिकन सरकारला हे मार्केट म्हणजे मक्याचं आणि सोयाबीनचं मार्केट हे काबीज करायचं आहे आणि ही जी वाढलेली मागणी आहे ती त्यांना मोठ्या प्रमाणावरती ती संधी म्हणून उपभोगायची आहे. हा जी मका आणि सोयाबीनची मागणी का वाढलेली आहे तर त्याचं कारण पशुखाद्यामध्ये ॲनिमल फीडमध्ये याचा मोठ्या प्रमाणावरती वापर होतो आहे. साधारण ब्रॉयलर कोंबडी जर घेतली तर त्यामध्ये 55 ते 65% मका असतो. अंडी देणारी कोंबडी जर घेतली तर त्यामध्ये 50 ते 60% मका असतो आणि गाई आणि म्हशींच्या खाद्यामध्ये सुद्धा साधारण 15 ते 20% मका असतो. उरलेला भाग अर्थातच प्रोटीन्सचा, खनिज मिनरल्सचा, जीवनसत्वाचा असतो. तर हे साधारण ॲनिमल फीड्सचं कंपोजिशन आहे. म्हणजे पोल्ट्रीची मागणी, अंड्यांची मागणी, गाई म्हशीच्या दुधाची मागणी, ही जर मागणी बाजारात वाढली भारतातील तर मक्याची आणि सोयाबीनची मागणी वाढणार आहे असा तो अहवाल सांगतो. आणि ही मागणी साधारण लोकांची जे खाण्यापिण्याची सवयी आहेत त्या बदलल्यामुळे वाढणार आहे आणि त्याचा एक अंदाज त्यांनी घेतला आहे की साधारण किती लोकसंख्या वाढणार आहे भारताची आणि त्यातील किती लोक दूध, अंडी, मांस आणि मासे खातील, हे सर्व त्यांचं एक कॅल्क्युलेशन आहे आणि त्यानुसार हे अंदाज येतो आहे. ओके. तर आता हा मूळ समस्या अशी आहे, मुख्य समस्या अशी आहे की भारतातील शेतकरी ही मागणी पूर्ण करू शकेल का. आणि जर अमेरिकन सरकारने दबाव आणला नाही आणि आयात कर कमी केले नाही तर भारतीय शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तो आज अमेरिकन सरकारच्या दबावामुळे का होऊ शकत नाही याचं कारण असं की जर आपण उत्पादकता म्हणजे ईल्ड याची तुलना केली, प्रोडक्टिव्हिटीची तुलना केली तर भारताची उत्पादकता खूपच कमी आहे. ही भारताची उत्पादकता मकाच्या बाबतीत, कॉर्नच्या बाबतीत आहे साधारण 4पेक्षाही कमी मेट्रिक टन प्रति हेक्टर. आणि त्या तुलनेत जर अमेरिकेची बघितली तर ती 11पेक्षा जास्त. अमेरिकेची उत्पादकता ही 11.25 म्हणजे साधारण 11 धरूया आपण.
तर साधारण 3 पट इतकी उत्पादकता प्रोडक्टिव्हिटी ही अमेरिकेची आहे. तर इतक्या हाय प्रोडक्टिव्हिटी अमेरिकन शेतकऱ्याशी भारतीय शेतकरी अर्थातच त्याला स्पर्धा करायला कठीण जाणार आहे. तसंच सोयाबीनच्या बाबतीतसुद्धा आहे. तर सोयाबीनचीसुद्धा जी उत्पादकता आहे ती 1 टनपेक्षा कमी आहे भारतामध्ये प्रति हेक्टर, आणि अमेरिकन शेतकऱ्यांची जी उत्पादकता आहे ती साधारण 3 पट आहे. 3 पटीपेक्षा जास्त आहे, 3.4 टन प्रति हेक्टर. तर ही जी उत्पादक क्षमतेमधील तफावत आहे ही मुख्य समस्या आहे, आणि त्यामुळे भारतातील शेतकऱ्यांना मका आणि सोयाबीनमध्ये फटका बसू शकतो, किंवा जी संधी उपलब्ध होणार आहे भारतीय शेतकऱ्यांना मका आणि सोयाबीन उगवणाऱ्या शेतकऱ्यांना वाढलेल्या मार्केट साईजची, तर ती संधी अमेरिकन शेतकरी हिरावून घेऊ शकतात. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की तिथला जो टोटल प्रोडक्शन आहे अमेरिकेमधलं आणि भारताची तुलना जर बघितली तर आपल्या लक्षात येईल की भारताची जी टोटल प्रोडक्शन आहे ते साधारण 43 मेट्रिक टन आहे प्रति इयर. तर अमेरिकेचं 10 पटीने आहे, साधारण 430 मेट्रिक टन आहे. सोयाबीनचं भारताचं वार्षिक उत्पादन हे 12 दशलक्ष टन आहे, तर परत 10 पटीने हे 120 मेट्रिक टन आहे अमेरिकेचं. तर ही जी तफावत आहे, ह्या तफावतीचं आणि इतकं सरप्लस जर अमेरिका प्रोड्यूस करतो तर त्या सरप्लसला मार्केट मिळण्यासाठी ट्रम्पचे प्रयत्न चालू आहे, आणि त्यासाठी तो मोदी सरकारवरती दबाव आणायचा प्रयत्न करतो आहे. तर ही पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजेत. भारत आणि अमेरिकेमध्ये जो एक करार होऊ पाहत आहे त्या संदर्भात.